ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की आता खरं तर किल्लेदार फॅमिलीकडे गेलेली असते, ती म्हणजे सायली. सायली तिथे गेल्यानंतर खरं तर इथे प्रतिमाने सायलीच्या हातात एक कॅसेट ठेवलेली असते आणि ते प्रतिमा म्हणत असते की ही लहान तन्वीच्या बोबड्या आवाजातली शुभम करोतीची कॅसेट. असं म्हटल्यानंतर सायलीने ती कॅसेट लावलेली असते. कॅसेट लावल्यानंतर खरं तर इथे सायलीला भास होत असतात आणि तिला छोटी तन्वीसुद्धा दिसत असते. हे सगळं काही तिने ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर तिला धक्का बसलेला असतो. तेव्हा खरं तर सायली ते प्रतिमाला विचारत असते, तुम्हाला खरंच खात्री आहे की हा आवाज तन्वीचाच आहे? असं म्हटल्यानंतर प्रतिमा म्हणत असते, हो, तुला असा का प्रश्न पडला? तेव्हा सायली म्हणते, काही नाही. असं म्हटल्यानंतर प्रतिमा तिथून निघून जाते. मात्र इथे सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, मला असं का वाटतंय की हा माझाच आवाज आहे? मला जे वाटतंय ते खरं आहे का माझा भ्रम आहे? ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मला कोण देणार? असं इथे सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता खरं तर सायलीला ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर मधुभाऊच देणार आहे. म्हणजे काय, पुढील काही भागात आपल्याला मधुभाऊ नक्कीच पाहायला मिळणार आहेत. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब